आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. उद्या दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी कमाल तापमान 29.3 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18.2 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी हवामान कोरडे राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 65% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 37% राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग 9.0 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. आत्ताच आपण उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतला. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. आणि याचा विषय आहे हरभरा पिकातील घाटेअळीचे व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला हे आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, आपण बघतो की यावर्षी रब्बी हंगामात जो पाऊस पडला त्याचा पुरेपूर फायदा आपल्या शेतकऱ्यांनी यावर्षी घेतलेला आहे. आणि साहजिकच आहे की रब्बी पिकामध्ये मग ते गहू असो किंवा हरभरा असो, हे दोनच पिकं आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात घेतल्या जातात. हरभऱ्याची जी लागवड आहे यावर्षी नाही म्हटलं तरी जास्त आहे, कारण की आता याला जे भाव पण आहेत ते या मागच्या वर्षीपासून बरेच व्यवस्थितरित्या भेटायला लागलेले आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की आपल्या शेतकऱ्यांचा जो कल आहे तो या हरभरा पिकाकडे वळलेला आहे. तर सर, हरभरा पीक जेव्हा शेतकरी घेतो फुलोरा अवस्थेत असतो आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत असतो, हा जो काळ आहे त्याचा हा खूप एक जे उत्पादनाच्या बाबतीत जर म्हटलं तर एक लक्ष देण्याचा काळ आहे आपला. जे उत्पादन कमी होण्याचं कारण असेल तर त्याच्यामध्ये घाटेअळी हे पण आपल्याला सांगता येतो. बरोबर. कीटकनाशकाच्या आपण ज्या एका पायऱ्या म्हणतो की साहजिक आहे, सुरुवातीला आपल्याला जे निंबुळेरकं असेल तेच फवारायला पाहिजे. अशा पायऱ्यांनी जर का आपला शेतकरी वरती चढत गेला तर साहजिकच आहे त्याचा जो खर्च आहे तो कमी होतो. निश्चितच. तर या बाबतीत आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? आताच आपण सांगितल्यानुसार हरभरा हे रब्बी हंगामातलं एक प्रमुख कडधान्य पीक आपल्याकडे घेतलं जातं. पिकाचं जर कमी उत्पादनाची कारण जर बघितली तर पिकावर येणारा जैविक आणि अजैविक अशा दोन्ही प्रकारचे जे ताण आहे यामुळे या कडधान्याच्या उत्पादनात घट येऊ शकते. अच्छा. आता अजैविक ताण जर आपण त्याचा विचार केला तर पावसात
ची अनियमितता आहे. त्यानंतर पिकाच्या नाजूक अवस्थेतील पाण्याचा ताण पडणं जे आहे त्याच्यामुळं, वातावरणातील बदल आहे, पृथ्वीचं वाढतं तापमान आहे, इत्यादी अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे अजैविक ताण येतो. किंवा आता आपण बघतोय की ढगाळ वातावरण गेल्या 3 दिवसापासून सतत ढगाळ वातावरण आहे. तर अशा अजैविक ताण पिकावर येतो आणि त्याच्यामुळे देखील उत्पादनात घट येते. आणि त्याचबरोबर पिकावर येणारा किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे देखील पिकाचं उत्पादन हे कमी होतं. तर त्यामध्ये आताच आपण सांगितल्यानुसार आता हरभऱ्यावर तर फार कमी प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव होतो, कमी प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. परंतु त्यातलं सगळ्यात महत्त्वाची कीड जर म्हटलं तर ती म्हणजे घाटेअळी. आणि घाटेअळी, तिचं नावच घाटेअळी आहे कारण हरभरा हे तिचं अतिशय आवडतं खाद्य आहे आणि त्यामुळं हरभऱ्याला जे घाटे लागतात, घाटे खाणारी अळी म्हणून घाटेअळी तिचं नाव आहे. आणि या किडीचं व्यवस्थापन जे आहे, या किडीचं व्यवस्थापन नुसतंच रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून न राहता याचं जर एकात्मिक पद्धतीने शेतकऱ्यांनी व्यवस्थापन केलं, जसं तुम्ही आता त्या पायऱ्यांबद्दल बोललात, शेतकऱ्यांनी हा विचार करायला पाहिजे की माझ्या शेतात या किडीचं प्रमाणच कमीत कमी कसं राहील. आणि त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी विचार केला तर निश्चितच रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीवरचा खर्च हा शेतकऱ्यांचा वाचू शकतो आणि एकूणच त्याद्वारे शेतकऱ्यांचा पिकाचा उत्पादन खर्च कमी होऊन त्यामध्ये निश्चितच त्यांच्या फायद्यामध्ये आणखीन भर पडू शकते. सर, आपण आता एक कॉल घेऊ. जो विषय आहे तो आहे हरभरा पिकातील घाटेअळीची व्यवस्थापन. हा आजचा आपला फोनचा विषय आहे. तुमचं आधी नाव सांगा द्या मला. माझं नाव आहे विनोद कडू, पाराळा, तालुका अकोट, जिल्हा अकोला. हरभरा फुलावर आहे. अच्छा. आणि घाटे पकडायला वेळ अजून, पण मागच्या वर्षी त्याच्यावरती हिरवी अळी आली होती, हिरवी. तर ते घाटाच्या आतमध्ये जाते, घाटा खाऊन घेते, त्यानं मग झडती कमी लागते. बरोबर आहे. झडतीला जसं मग एकरी कमी, समजा उत्पादन कमी होते. अच्छा. तर मग आता कोणता फवारा मारा त्या अळीसाठी, जसं याच्या अगोदर. तुमच्याशी आता सर बोलतायत. नमस्कार विनोद भाऊ. नमस्कार सर. बरं आहे, अतिशय योग्य वेळेस तुम्ही फोन केलात. मागच्या वर्षी जे तुमचं नुकसान झालेलं होतं ते नुकसान यंदा आपल्याला टाळता येईल निश्चितच. एकच गोष्ट आपल्याला करायची आहे, तुम्ही रोज किंवा 1-2 दिवसाआड तरी शेतात जात असाल. हो, रोजच सकाळी जातो मी. रोजच तुम्ही सकाळी शेतामध्ये जाता. शेतामध्ये गेल्यानंतर एकच गोष्ट करायची आहे की आपल्या शेतामध्ये अळीचं प्रमाण किती आहे. प्रमाण किती आहे, अळी आली का, अळीचं प्रमाण किती आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला कुठल्याही फवारणीचा निर्णय घ्यायचा आहे. मुळात शेतात अळीचं प्रमाणच कमीत कमी राहावं या पहिल्यांदा आपल्याला प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यानंतर अळीनी जर आर्थिक नुकसानीची पातळी गाठलीच तर मात्र आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी लागेल. बरं सर, मग कोणती करायची समजा जसं अळी दिसली तर? ठीक आहे ना. सध्या तुम्ही जसं शेतामध्ये जाता, शेतामध्ये गेल्यानंतर एकतर किडीला आपल्या हरभरा पिकावर अंडी घालण्याकरता प्रतिबंध व्हावा त्याकरता सगळ्यात पहिली फवारणी तुम्ही निंबोळी अर्काची करू शकता. निंबोळी अर्क. त्याकरता एकतर निंबोळ्या जर घरी असतील तर निंबोळ्या कुठून 5% निंबोळी अर्क आपण तयार करू शकतो. बाजारातून जर विकत आणायचा तर 300 ppm चा जो निंबोळी अर्क आहे हा निंबोळी अर्क आणून 1 लिटर प्रति एकर याप्रमाणे निंबोळी अर्काची फवारणी आपल्याला करता येईल. एका एकराला 1 लिटर याप्रमाणे आपल्याला फवारणी करता येईल. दुसरी अळ्यांचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी व्हावं याकरता आपण शेतामध्ये पक्षी थांबे देखील लावू शकतो. पक्षी थांबे त्याने जमते. पिकाच्या उंचीपेक्षा 1 ते 1.5 फूट उंच असे पक्षी थांबे आपण लावू शकतो आणि साधारणपणे 30 ते 40 पक्षी थांबे एका एकरामध्ये जर लावले तर हे कीटकभक्षी पक्षी त्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी बसतात आणि आपल्या पिकावरच्या ज्या अळ्या आहेत त्या त्यांना लवकर दिसतात, त्या वेचतात आणि ते खातात आणि त्यामुळे अळीचं प्रमाण जे आहे आपल्या पिकातलं ते नैसर्गिकरित्या कमी होते. त्याचबरोबर आपण आपल्या शेतामध्ये फेरोमोन ट्रॅप्स देखील लावू शकतो. आपल्या कीड किती प्रमाणात आली आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्याकरता आपल्याला एकरी 2 फेरोमोन ट्रॅप्स लावता येतील आणि त्यामुळे करता असणारी जी कॅप्सूल असते ती कॅप्सूल त्याच्यामध्ये लावता येईल. परंतु आपल्याला जर किडीचं कुटुंब नियोजनच करून टाकायचं असेल आणि किडीच्या मिलनात अडथळा आणायचा असेल आणि अंडी टाकण्याचं प्रमाणच जर कमी आपल्या शेतामध्ये करायचं असेल तर त्याकरता मात्र आपल्याला 5 ते 6 कामगंध सापळे फेरोमोन ट्रॅप्स आपल्याला एका एकरामध्ये लावावे लागतील. पाहायचं आहे. आणि जर समजा एकरी 2 ट्रॅप लावलेले आहे आणि त्यात सतत 3 दिवसापर्यंत 8 ते 10 पतंग नवीन नवीन जर येत असतील
तर मग किडीनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेली आहे असं समजायचं आणि नंतर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची. किंवा आपण शेतामध्ये फिरत असताना जर आपल्या ओळीमध्ये 2 अळ्या जर दिसून आल्या तर देखील किडीनी आर्थिक नुकसान पातळी गाठलेली आहे असं आपल्या लक्षात येऊ शकतं आणि आपण त्याकरता रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू शकतो. बरोबर. मग आर्थिक नुकसान पातळी गाठलेलीच असेल आणि मग त्यावर जर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची असेल तर त्याकरता आपण इमामेक्टिन बेंझोएट आहे 5% दाणेदार ते 88 ग्राम प्रति एकर याप्रमाणे आपल्याला करता येऊ शकतं. त्यानंतर पुन्हा क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल आहे 18.50% प्रवाही ते 50 मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणी करता येईल. किंवा फ्ल्युबेंडियामाइड दाणेदार स्वरूपातलं 20% दाणेदार स्वरूपातलं आहे ते 100 ग्राम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करता येईल. मिश्र कीटकनाशकाचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 5.2% अधिक नोव्हॅल्युरान 8.5% प्रवाही हे आपल्याला 160 मिली प्रति एकर यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी आपल्याला करता येईल. कोणतंही एक समजा त्यातलं आहे की नाही. एक यापैकी एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की किडीचं प्रमाणच माझ्या शेतामध्ये कमी कसं राहील याकरता ज्या मी तुम्हाला उपाययोजना सांगितलेल्या आहेत म्हणजे पक्षी थांबे असतील, फेरोमोन ट्रॅप्स असतील, तर ह्या मात्र उपाययोजना आपल्याला पहिले करणं गरजेचं आहे. बरोबर. पहिली फवारणी ही निंबोळी अर्काची करा म्हणजे किडींना अंडी घालण्यास आपल्या शेतामध्ये प्रतिबंध निर्माण होईल. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर, मी करणवाडी तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाण्यातून महादेव पातोळे बोलतो सर. तो आहे हरभरा पिकातील घाटी अळीचे व्यवस्थापन हाच आपल्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला हे आलेले आहेत. या संदर्भात तुमचा कोणता प्रश्न आहे तो विचारा. हरभऱ्यावरील घाटी अळीचं नियंत्रण करण्या अगोदर कोणती काळजी घ्यावी? हरभऱ्यावर आपल्या पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव कमीत कमी व्हावा याकरता आपल्याला उपाययोजना नक्कीच हाती घेता येतील. पक्षी थांबे आपल्याला लावता येतील. साधारणपणे एकरी 25 ते 30 पक्षी थांबे आपण लावू शकतो. त्यापेक्षा जास्त लावले तरी चालतील. बरं. 25 ते 30 पक्षी थांबे लावायचे आहेत म्हणजे त्या ठिकाणी कीटकभक्षी पक्षी आपल्या शेतामध्ये येऊन बसतील आणि पिकावरील अळ्या वेचून खायला सुरुवात करतील आणि त्यामुळे परस्परच काट्याने काटा काढावा याप्रमाणे आपल्या शेतामधल्या अळ्यांचं व्यवस्थापन होईल. त्याचप्रमाणे शेतामध्ये किडीचं प्रमाण किती आहे, कीड आली आहे का, किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली आहे का हे जर बघायचं असेल तर याकरता आपण फेरोमोन ट्रॅप्स देखील लावू शकतो. आणि फेरोमोन ट्रॅप्समध्ये हेलिकोवर्पा करता असणारी म्हणजे घाटी अळी करता असणारी जी कॅप्सूल आहे ती कॅप्सूल आपल्याला त्या ठिकाणी लावता येईल. आणि फक्त सर्वेक्षणाकरता आपल्याला एकरी 2 फेरोमोन ट्रॅप्स लावले तरी पुरेसे आहेत. परंतु जास्तीत जास्त नर पतंग पकडून घेऊन नरमादी मिलनात किडीच्या नरमादी मिलनामध्ये जर अडथळा आणायचा असेल आणि अंडी टाकण्याचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर त्याकरता आपण एकरी 5-6 ट्रॅप लावले तरी चालतील आणि त्याद्वारे जास्तीत जास्त पतंग नर पतंग पकडून घेऊन किडीच्या मिलनात अडथळा आणता येईल जेणेकरून पिकावर अंड्यांची संख्या कमी होईल. त्याचप्रमाणे आपल्याला पहिली जी फवारणी आहे ही निंबोळी अर्काची करता येईल. एक 5% निंबोळी अर्काची जर आपण फवारणी केली तर शेतावर कडवट असा निंबोळीचा वास पसरतो आणि अशा शेतामध्ये ही जी मादी कीटक जो आहे हा अंडी टाकण्याकरता नाखुश असतो. अशा ठिकाणी अंडी कमी प्रमाणात टाकल्या जातात. त्यामुळे अंडीच जर कमी प्रमाणात टाकल्या गेली तर त्याद्वारे अळ्यांचं प्रमाण म्हणजेच आपल्या पिकाला नुकसान करणाऱ्या घाटी अळीचं प्रमाण देखील आपल्या शेतामध्ये कमीत कमी होईल आणि रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीची गरजच पडणार नाही. त्याचप्रमाणे रासायनिक कीटकनाशकाचा फवारणीचा निर्णय घेण्यापूर्वी आपण शेतामध्ये नेहमी जातोच तर त्या ठिकाणी आपण सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. शेतामध्ये गेल्यानंतर एक साधारण 10 ठिकाणचं आपल्याला सर्वेक्षण करायचं आहे आणि 10 ठिकाणचं सर्वेक्षण करत असताना प्रति मीटर ओळीमध्ये जर आपल्याला सरासरी 2 अळ्या आढळून आल्या तर मात्र आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची आहे. किंवा घाटे लागलेले असतील आणि रँडमली आपण जर घाटे तोडून घेतले, या झाडाचा एक घाटा त्या झाडाचा एक घाटा अशा पद्धतीने आणि त्यामध्ये जर 5% प्रादुर्भावित घाटे जर आपल्याला निदर्शनास आले तर मात्र आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की रासायनिक कीटकनाशकाची फवारणी हा अगदी शेवटचा उपाय म्हणून आपल्याला हातात घ्यायचा आहे. तत्पूर्वी आपल्या शेतामध्ये किडीचं प्रमाणच कमी कसं राहील ह्याकडे आपल्याला लक्ष देणं मात्र त्याच्यासाठीची उपाययोजना करणं मात्र आपल्याला निश्चितच गरजेचं आहे. एकात्मिक पद्धतीने जर केलं नियंत्रण तर सर
हो ना, एकात्मिकच. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की एकात्मिक पद्धतीने आपल्याला नुसतंच रासायनिक कीटकनाशकांवर विसंबून न राहता आपल्याला एकात्मिक पद्धतीनेच व्यवस्थापन करायचं आहे आणि त्यामुळेच आपल्या शेतामध्ये किडीचं प्रमाण कमी कसं राहील याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याकरताच पक्षी थांबे, फेरोमोन ट्रॅप्स, निंबोळी अर्काची फवारणी अशा पद्धतीची उपाययोजना आपल्याला हाती घ्यायची. हो सर, धन्यवाद. आपल्याकडून नेहमी चांगली माहिती मिळते, उपयुक्त माहिती मिळते. आम्ही आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. तुमचं नाव सांगा द्या आम्हाला. मुरलीधर गोंडसर वरवडी. ती घाटेवाडी आता घाटे धरून राहिले, काही फुलं आहे, कोणत्या औषध मारा फवारा? नमस्कार मुरलीधर भाऊ. नमस्कार. सध्या काय घाटेअळीचं प्रमाण दिसतंय? घाटे दिसते शेतामध्ये? अळीचं नाही सर सध्या, काऊन की फवारा काढून 10-12 दिवसच झाले. भविष्यात अळी येऊ नये याच्याकरता उपाय योजना करायची आहे. हो. तर याकरता आपण शेतामध्ये पक्षी थांबे लावू शकतो. साधारणपणे 25 ते 30 पक्षी थांबे एका एकरामध्ये आपण लावा. त्याचबरोबर आपल्याला कामगंध सापळे देखील लावता येतील. साधारणपणे कीड आपल्या शेतामध्ये किती प्रमाणात आलेली आहे हे बघण्यासाठी आपल्याला एकरी 2 कामगंध सापळे लावता येतील. आणि रासायनिक फवारणीचा निर्णय घेण्यापूर्वी, आता यानंतर याच्यानंतरची जी फवारणी करायची आहे त्याकरता तो निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला शेतामध्ये सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठलेली आहे का हे बघणं देखील गरजेचं आहे. आणि शेतात आपण नेहमी जातोच. शेतात गेल्यानंतर आपल्याला एक इंग्रजी एम आकाराने किंवा एका धुऱ्याकडून दुसऱ्या धुऱ्याकडे आणि दुसऱ्या टोकाकडून चौथ्या टोकाकडे असं येत असताना आपल्याला नुसतं पाय फाकवून जरी उभं राहिलं तरी 1 मीटर अंतर होते. आणि त्या 1 मीटर अंतरामध्ये आपल्याला शोधायचं आहे की अळ्या किती आहेत. 10 ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला सरासरी 2 अळ्या प्रत्येक मीटर अंतरामध्ये जर आढळून आल्या तरच आपल्याला रासायनिक फवारणी करण्याचा निर्णय घ्यायचा आहे. अन्यथा रासायनिक फवारणी जी आहे, रासायनिक कीटकनाशकाची फवारणी ही पुढे ढकलता येईल. याद्वारे जर किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्याचं लक्षात आलं, आता घाटे देखील लागलेले आहे असं आपण म्हणता. 50% घाटे लागेल. 50% घाटे लागलेले आहेत. तर मग या झाडाचा एक, त्या झाडाचा एक, असं करून रँडमली तुम्ही एक 100 घाटे तोडायचे आहेत. आणि 100 घाट्यांपैकी जर 5 घाट्यांमध्ये जर आपल्याला किडीचं प्रमाण आढळून आलं, किडीनी अळी जर त्यामध्ये आढळून आली, किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठलेली आहे असं समजायचं आहे. आणि नंतर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी सुरू करायची आहे. रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करत असताना हा शेवटचा उपाय म्हणून आपल्याला वापरायचा आहे. आणि त्याकरता इमामेक्टिन बेन्झोएट 5% दाणेदार स्वरूपाचं 88 ग्राम प्रति एकर किंवा क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% प्रवाही 50 मिली प्रति एकर किंवा फ्ल्युबेंडियामाइड 20% दाणेदार स्वरूपातलं 100 ग्राम प्रति एकर यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची आपल्याला फवारणी करता येईल. आणि मिश्र कीटकनाशकाचा जर वापर करायचा असेल तर फ्ल्युबेंडियामाइड 8.33% अधिक डेल्टामेथ्रिन 5.56% प्रवाही हे कीटकनाशक देखील आपल्याला 100 मिली प्रति एकर या प्रमाणात आपल्याला वापरता येईल. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. तुमचं नाव सांगा द्या आम्हाला. हा, मी गुणवंतराव घुगे बोलतो, मेन रोड किनेराजा, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. विषय सर आपला हरभऱ्याचे घाटे अळी विषयी होता. अगदी बरोबर आहे. प्रश्न विचारायचा होता. विचारा ना. हरभरा म्हणजे घाटे आणि फुलातनी आहे आणि त्याची परिस्थिती कशी, ते थोडे झाडं पण वाळा लागली आणि वातावरण फार 4 दिवसात खराब आहे. तर याच्यासाठी आपल्याला फवारणी काय करावं लागेल त्याची माहिती द्या थोडी. नमस्कार. हा नमस्कार. हरभरा वाळतोय तुम्ही, जे हरभरा जो वाळतोय तो उपटून पाहायचा आहे. त्याखाली रोग कुठला आहे हे आपल्याला बघायचं आहे. हरभरा 2 रोगांमुळे यावेळेस कोरडी मुळकूज, ओली मुळकूज अशा पद्धतीची मुळकूज देखील होते. आणि त्याचबरोबर फ्युजेरियम नावाचा मर रोग देखील त्यावर येतो. याकरता वरून फवारणीची कुठलीही शिफारस नाही. अशा पद्धतीचे रोग होऊच नये याकरता आपल्याला बीज प्रक्रिया करणं देखील गरजेचं असतं. आणि त्याचप्रमाणे पिकाची फेरपालट करणं देखील गरजेचं असतं. सोयाबीन नंतर हरभरा, सोयाबीन नंतर तूर अशा पद्धतीची जर पीक पद्धती आपल्याकडे जर वारंवार सुरू राहील तर त्यामुळं फ्युजेरियम नावाची जी हानिकारक बुरशी आहे, मर रोगाला कारणीभूत असणारी बुरशी आहे, ही बुरशी जमिनीमध्ये स्थापित होते. त्याच्यामुळे ही अडचण पुढे जाते आणि पीक वाळायला लागतं. तेच चालू आहे सर. ते कसं आता सोयाबीन, तूर आणि हे पीक आता दुसरं काही येऊनच नाही राहिलं, त्याच्यामुळे तेच पेरणं चाललेलं आहे ना. त्याकरता आपल्याला सुरुवातीला बीजप्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपल्या शेतामध्ये एकरी 3 किलोप्रमाणे ट्रायकोडर्मा देखील टाकणं गरजेचं आहे. असं जर केलं तर त्याद्वारे आपल्याला या रोगाचं प्रमाण थोडं कमी करता येतं.
असं का? या रोगाच्या वाढीला प्रतिबंध करता येईल. फवारणी तर करायची राहिलीच, म्हटलं बा आज कार्यक्रम आहे तर माहिती विचारून घेऊ आणि नंतर उद्या परवा आपण फवारणी करू, वातावरण बी साफ होईल 2 दिवसात. तर मग हे जे वाळून राहिले त्याच्यासाठी ड्रायकोट्रामा समजा टाकायला काही हरकत नाही आपल्याला, नाही? आता या स्टेजमध्ये कितपत उपयोग होईल हे सांगता येत नाही. पुढच्या वर्षी करता मात्र निश्चितच आपल्याला नियोजन या पद्धतीने करता येईल. काय हरकत नाही सर, पुढच्या वर्षी सुरुवातीलाच कोशिश करायला लागेल, नाही तर त्याचे 2 वर्षे गॅप द्यावं लागेल त्याच्यामध्ये. हां पिकाची फेरपालट जर तुम्ही केली, 2 वर्ष त्याच्यामध्ये गॅप दिला आणि त्याचबरोबर आपण जर बीजप्रक्रिया सुरुवातीपासून केली आणि नंतर ट्रायकोडर्माचा जर वापर केला शेणखतामध्ये मिसळून वगैरे, तर निश्चितच याचा फायदा होऊ शकतो. ट्रायकोडर्मामुळे फायदा होते समजा ते. हो निश्चित. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. नमस्कार, तुमचं आधी नाव सांगा आम्हाला. मी सुरेश आडागळे, कापशी रोड. हरभरा पिकातील घाटेअळीचे व्यवस्थापन हा आजचा आपल्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे. तर या संदर्भात तुमचा कोणता प्रश्न आहे तो विचारा आता. हरभऱ्यावर जरा घाटेअळी आलेली आहे. अच्छा, त्यावर काय उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत? हा. तर किती एकर हरभरा आहे तुमचा? 2 एकर आहे. 2 एकर आहे. याच्या आधी फवारणी केली? हा, 2 फवारण्या झालेल्या. अच्छा, तर तुमच्याशी आता सर बोलतायत. नमस्कार. नमस्कार सर. यापूर्वी कोणकोणत्या फवारण्या घेतल्यात? फवारण्या ते आता कृषी केंद्राला सांगितलं ते आम्ही केलेले आहेत अळीच्या पाणी. सध्या आपल्या शेतामध्ये अळी दिसते? हो, सध्या अळी आहे, जरा एकच दुखत आहे घाटेअळी. एकच दुखत आहे. फक्त शेतामध्ये गेल्यानंतर एक काम पहिल्यांदा करायचं आहे, आपल्याला शेताचं सर्वेक्षण करायचं आहे. शेतामध्ये गेल्यानंतर अळीचं प्रमाण किती आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि शेतात गेल्यानंतर साधारणपणे झिकझॅक पद्धतीने आपल्याला एक 10 ठिकाणचं आपल्याला सर्वेक्षण करायचं आहे. आणि हे सर्वेक्षण करत असताना 1 मीटर ओळीमध्ये 1 मीटर ओळीत जेवढी झाडं असतील त्याचं सर्वेक्षण करायचं आहे. आणि 1 मीटर ओळीमध्ये आपल्याला सरासरी जर 2 अळ्यांपेक्षा जास्त दिसून आल्यात तर आणि तरच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची आहे. अन्यथा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी आपल्याला पुढं ढकलता येईल. जोपर्यंत कीड आर्थिक नुकसानीची पातळी गाठत नाही तोपर्यंत आपल्याला फवारणी करायची नाही. त्याच्यामुळे शेतात गेल्यानंतर सर्वेक्षण करा. सर्वेक्षणांती जर आपल्याला किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठलेली दिसली, म्हणजेच जर घाटे असतील, घाटे आपण 100 घाटे, या झाडाचा 1 घाटा त्या झाडाचा 1 घाटा असं तोडून पाहिलं आणि 100 घाट्यांपैकी जर 5 घाट्यांमध्ये जर अळी आढळून आली, 5 घाटे जर कीडग्रस्त आपल्याला आढळून आले तर आणि तरच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची. किंवा शेतात फिरत असताना 10 ठिकाणी आपण बघितल्यानंतर जर प्रति मीटर ओळीमध्ये आपल्याला 2 अळ्या आढळून आल्या तरच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची. आणि रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करत असताना इमामेक्टिन बेन्झोएट 5% दाणेदार स्वरूपातलं 88 ग्राम प्रति एकर किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 1.90% प्रवाही हे 150 मिली प्रति एकर किंवा क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.50% प्रवाही हे 50 मिली प्रति एकर यापैकी कुठलंही एक कीटकनाशक आपल्याला फवारणी, कोणत्याही एकाच कीटकनाशकाची आपल्याला फवारणी करायची आहे. आणि ही फवारणी करत असताना आपल्याला पुरेशा पाण्यामध्ये करायची आहे. तर दोन पंपामध्ये पुन्हा 1 एकर किंवा 3 पंपामध्ये 1 एकर अशा पद्धतीने करायचं नाही आहे. तर कमीत कमी 100 लिटर पाणी आपल्या त्या 1 एकरामध्ये पडेल अशा पद्धतीने फवारणी करायची आहे. तर आणि तरच आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळू शकतील. ठीक आहे सर. धन्यवाद. धन्यवाद सर. तर सर, तुम्ही आज जे हरभरा पिकातील घाटेअळीचे व्यवस्थापन या विषयावर एक सखोल मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना केलं. नक्कीच याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना तर होणारच आहे. त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आताच आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम ऐकलात आणि विषय होता हरभरा पिकातील घाटेअळीचे व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी. आता वेळ झाली आहे हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 27.2 अंश सेल्सिअस तर किमान 12.0 अंश सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 0.5 तास तर हवेचा ताशी वेग होता 0.9 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 79% तर दुपारी होती 44% आणि मागील 24 तासात बाष्प होण्याचा वेग 2.0 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर. तर आजपर्यंतचा एकूण पाऊस
994.0 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया दुधी भोपळ्याच्या सुधारित जाती याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली आहे कृषी विज्ञान केंद्र सोनापूर यांच्याकडून. सर्वप्रथम ऐकूया पुसा समर प्रॉलिफिक लॉंग या जातीबद्दल. दुधी भोपळ्याची ही एक भरपूर उत्पन्न देणारी सुधारित जात आहे. या जातीची फळे फिक्कट हिरव्या रंगाची असून त्यांची लांबी 60 ते 75 सेंटीमीटर इतकी असते आणि घेर 20 ते 25 सेंटीमीटर इतका असतो. एका वेलीला 10 ते 12 फळे लागतात. ही खरीप आणि उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी उपयुक्त जात आहे. सरासरी हेक्टरी उत्पन्न 50 टन इतके मिळते. पुसा समर प्रॉलिफिक राऊंड या जातीची फळे आकाराने गोल असतात. फळाचा घेर 15 ते 20 सेंटीमीटर असून रंग हिरवा असतो. खरीप आणि उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य. सरासरी हेक्टरी उत्पन्न 50 टन इतके मिळते. पुसा नवीन ही जात खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे. फळे सरळ, मुलायम, हिरव्या रंगाची, 20 ते 25 सेंटीमीटर लांब, सरासरी वजन 850 ग्राम, सरासरी हेक्टरी उत्पन्न 40 ते 50 टन मिळते. पुसा संदेश ही जात 55 ते 60 दिवसात काढणीस तयार होते. या जातीची फळे मध्यम आकाराची, 600 ग्राम वजनाची, हिरव्या रंगाची असतात. सरासरी हेक्टरी उत्पन्न 29 ते 32 टन एवढे आहे. पुसा कोमल ही जात 70 दिवसात पहिल्या काढणीस तयार होते. या जातीची फळे मध्यम आकाराची, लांबुडकी आणि फिक्कट हिरव्या रंगाची असतात. सरासरी हेक्टरी उत्पन्न 40 टन एवढे आहे. सम्राट ही जात खरीप आणि उन्हाळी हंगामाकरिता अधिक फायदेशीर आहे. ही जात मांडवावर, ताटीवर अथवा जमिनीवर घेण्यास उपयुक्त आहे. फळे 1 ते 1.5 फूट लांब आणि दंडखोल आकाराची असतात. फळाचे वजन 600 ते 800 ग्राम असते. सम्राट या जातीचे दर हेक्टरी सरासरी उत्पन्न 43 टन एवढे मिळते. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली दुधी भोपळ्याच्या सुधारित जाती याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली होती कृषी विज्ञान केंद्र सोनापूर यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोडे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी निरोप. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.